नमस्कार, मी गौरव दिलीप पाटील. तुम्ही बघताय विदर्भाचा गौऱ्या. सोयाबीन अवक्याचा हंगाम अवघ्या महिन्यात येऊन बसलाय आणि सोयाबीनचा भाव घसरतच चाललाय. मध्य प्रदेशमध्ये अवघे 7 दिवस झाले आंदोलन चालू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ट्रेंडही चालवला आहे. अब की बार सोयाबीन 6000 पार, किसान तू रहेगा मौन तो तेरी सुनेगा कौन, अशी त्यांनी टॅगलाईन सुद्धा बनवलेली आहे. सगळ्यांचं लक्ष शिवेंद्रसिंग चौहान यांच्याकडे लागलेलं आहे. आपल्या भारताचे कृषी मंत्री असलेल्या शिवेंद्रसिंग चौहान यांच्याच राज्यात तुतडा निर्माण झालेला आहे. असंख्य रोष शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि तो असायलाच पाहिजे. कारण जर म्हणायचं झालं तर जे सोयाबीन सरकारने 4892 रुपये सांगितलं होतं तेच सोयाबीन आज 3841 रुपयावर येऊन बसलेलं आहे. आणि सोयाबीन उत्पादकांच्या भरपूर तक्रारी आहेत की जितक्या सोयाबीनला भाव आहे त्याच्यापेक्षा सोयाबीनला खर्चच होत आहे. कारण जर बघायचं झालं तर सगळ्याच किमती वाढलेल्या आहेत. मागच्या वेळेसपेक्षा कीटकनाशक, खते, बियाणे सगळ्यांच्याच किमतीत भरपूर अशी वाढ झालेली आहे. मग शेतकऱ्यांना पुरणार तरी कसं? त्यामुळे मध्य प्रदेश यांच्या शेतकऱ्यांमध्ये भरपूर रोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्यांनी 5000 ते 6000 गावात आंदोलन करण्याचा तीव्र इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यांना कृषी संयुक्त मोर्चाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. 1 ते 7 सप्टेंबर रोजी ते फक्त ग्रामपंचायत गावोगावी ग्रामपंचायत मध्ये जाऊन आवेदन देणार आहे. पण जर तेवढ्यातही आवेदन अंमलबजावणी तेवढ्यातही झाली नाही तर शेतकऱ्याच्या रोषाला सरकारला सामोरे जावं लागणार आहे. त्याच्याच पाठोपाठ जर बघायचं म्हटलं तर 52 लाख हेक्टर सोयाबीन मध्य प्रदेशमध्ये पेरलं जाते. मध्य प्रदेश सोयाबीन उत्पादनासाठी नंबर 1चं राज्य ठरलेलं आहे आणि त्याच्याच पाठोपाठ 45 लाख हेक्टर सोयाबीन हे महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा या भागात पेरले जाते. त्यामुळे महायुतीलाही चांगलाच फटका बसण्यात दिसत आहे. कारण मध्य प्रदेशमध्ये जे आंदोलन चालू आहे आता काहीच त्याची छिंडी मराठवाडा आणि विदर्भ याच्यामध्ये सुद्धा लागू शकते. बघायचं झालं तर वास्तविक पाहता आता सोयाबीन जे तेल आयात आहे त्याच्यात वाढ करण्यास सरकारने सांगितलं आहे आणि सरकारला वाटतंय त्याच्यामुळे सोयाबीनचे भाव नियंत्रणात येतील. पण हा विषय झाला दर सोयाबीनचा भाव आम्हाला 5500 ते 6000 रुपयेच पाहिजे. यासाठी महाराष्ट्रातले शेतकरी सुद्धा एकजूट होऊन आता मध्य प्रदेशचं बघून आंदोलनाला सुरुवात करणार आहे. हाही एक मोठा फटका महायुती सरकारला महाराष्ट्रात बसू शकतो. आणि शिवेंद्रसिंग चौहान याच्या आधी वादाच्या मोरात सापडले होते. 2017 मध्ये त्यांना परिस्थिती हाताळता आली नव्हती. त्यावेळेसही 2017च्या मौनधर शेतकरी आंदोलन त्यावेळेसही पोलिसांनी तिथे गोळ्या झाडून 5 शेतकऱ्यांची हत्या सुद्धा झाली होती. असंच त्यावेळेस सारखंच आंदोलन यावेळेसही मध्य प्रदेशमध्ये उठताना दिसत आहे आणि सगळ्यांचे डोळे शिवेंद्रसिंग चौहान यांच्या हालचालीकडे लागले आहे. परळी इथे जो कृषी महोत्सव झाला तिथे शिवेंद्रसिंग चौहान यांनी सोयाबीन भाव, कापूस भाव आणि अशी त्रिसूचने अंमलबजावणी करू असं सांगितलं होतं. पण तसलं अजून काही झालेलं नाही. आणि महाराष्ट्रात बोलायचं म्हटलं तर जे ई-पीक पाहण्याची जी अट रद्द केली होती त्याचा शासनाकडून अजून कोणताही जी आर आलेला नाही. आणि सोयाबीन कापूस अनुदान म्हणजे निव्वळ शेतकऱ्यांची फसवणूक लावली आहे असं मला तरी वाटतं. कारण अजून त्या जे पोर्टल त्यांनी तयार केलंय त्या पोर्टलवर अजून कोणताही डाटा उपलब्ध नाही किंवा कोणताही डाटा भरलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्या सभेत सांगितलं होतं की आम्ही एक स्पेशल अकाउंटही तयार केलेला आहे आणि मला एक्झॅक्ट आकडा माहित नाही पण त्यात काहीतरी 1048 कोटी का काहीतरी रुपये आम्ही जमाही केलेले आहेत आणि लवकरच सोयाबीन कापूस अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. पण जर तुम्ही त्या पोर्टलवर गेला आणि तुमचा आधार कार्ड नंबर जर टाकला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची तुमची माहिती मिळत नाही. तिथे तुमची ई-केवायसी झालेली नाही किंवा युजर नॉट फाउंड असल्या गोष्टी तिथे अजूनही सांगण्यात येत आहे. मला एकच सांगायचं आहे, तुम्ही महाराष्ट्रात लाडकी शेतकरी योजना आणली आहे पण त्याचीही तुम्ही नीट प्रकारे अंमलबजावणी केली नाही. तुम्ही असं सांगितलं की लोकांना त्यांचे पैसे मिळणार आहेत, नियमितपणे मिळणार आहेत. पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जी 50,000 प्रोत्साहनपर यादी आहे त्याच्यात किती जणांची नावं नाही हो? भरपूर जणांची नावं 50,000 आणि 50,000च्या त्या यादीतही आलेली नाहीत. भरपूर जणांना पीक विमाही मिळालेला नाही. भरपूर जणांना काहीच नाही. तुम्ही शेतकरी कर्जमाफीवर बोलत नाही. हा खूप मोठा फटका तुमच्या सरकारला बसू शकतो. सांगायचं झालं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांची फसवणूक किंवा अटी व शर्ती, तुम्ही ई-पीक पाहणी केले नाही, तुम्ही असं तसं, तुम्ही कंप्लेंट द्या. अहो ते शेतकरी त्यांना काय कंप्लेंट ते कळणार? तुमच्या ज्या याद्या आहेत त्या सगळ्या तुम्ही चुकीच्या लावल्यात. 7/12वर ई-पीक पाहणी केलेली असून सुद्धा जर यादीत नाव येत नसेल तर द्या ना तुम्ही त्या कंपनीला. तुम्ही ज्या कंपनीकडे टेंडर दिला आहे आता तुम्ही म्हटलं जसे मागच्या वेळेस तुम्ही म्हटले जसं त्या याच्यात ते यादीमुळे चुकलं, महसूल विभागाच्या याच्याकडून चुकलं, द्या ना त्यांना शिक्षा, द्या ना. त्याचा त्रास शेतकऱ्यांना का? यादी त्यांनी चुकवायची, अर्ज शेतकऱ्यांनी करायचा, हा कुठला नाही आला. आता 50,000 प्रोत्साहन यादीतही बऱ्याचशा शेतकऱ्यांची नावं नाहीत. सोयाबीन कापूस अनुदान यादीतही तुम्ही तेच करणार आहात हे सगळ्यांना ठाऊक आहे. आणि काय जनतेची दिशाभूल करायला लाडकी शेतकरी योजना. अरे तुम्ही तेवढ्या ज्या योजना एवढ्या काढल्यात
तेवढ्यात अखंड महाराष्ट्राची शेतकरी कर्जमाफी झाली असती. पण तुमचं कसं झालंय, जिकडं खोबरं तिकडं चांगलं भलं. तुम्हाला फक्त मताशी घेणं देणं राहिले हो. शेतकरी तुम्हाला काय देतोय? शेतकरी थोडी तुम्हाला काय देतोय. शेतकरी फक्त तुम्हाला अन्न देतोय, तुम्हाला फक्त पोट भरतंय. तुमच्या भुका दुसऱ्याच हो. आता वेळ बदलायची गरज आहे. शेतकऱ्याने एकजुटीने एकाने राहण्याची खरंच गरज आहे. कारण जर शेतकरी आज एकत्रित आला नाही तर हे सरकार शेतकऱ्याला सुखाने जगू देणार नाही. कुठलाही प्रॉब्लेम असो, तलाठी सही देत नसेल, तहसीलदार त्रास देत असेल, कोणी काही करत असेल, शेतकऱ्यांची 30-40 शेतकऱ्यांची एकजूट बनवा आणि एक खट्ट्या त्यांच्या छाताड्यावर जाऊन बसा. कसं तुमचं काम होत नाही तेही आपण बघू. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. लवकरच भेटू.